नमस्कार मंडळी. आजही तुम्हाला आम्ही दोघेच दिसतोय कारण रिया बिचारी खाली कामं करते. आपण काम करायला आलोय. हा ते सांगू ना. तर नमस्कार, तुमचं कशा आहात तुम्ही सगळे? खूप खूप स्वागत आहे. तुमचं स्वागत मध्ये. अरे बाई. तर काय नाही, आता तुम्हाला आम्ही डेली ब्लॉग देणार आहोत. हेच सांगण्यासाठी डेली ब्लॉग हेच सांगण्यासाठी आम्ही आता वरती स्पेशली आलो. क्लिप रबर लावायचं असतं तर वहिनीला क्लिप लावलेने. असं रबर भेटत नाही आता, साफसफाई करताना भेटतो. सो आज विषय आता सुट्ट्या पडल्यात आम्हाला, म्हणजे ह्यांना तर पडल्या होत्या तर मला पण पडल्यात. तर आता आम्ही पहिले वरती साफसफाई करून घेतोय इतक्या गरमीत देखील. येस गाईज, चला मंडळी, चालूच आमची कामं चालूच आहेत. आता म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा वगैरे मारायला पाहिजेत ना. खूप दिवस झाले असं स्पेशली गप्पा नाही मारल्यात, कारण मला वाटतं ना जास्तीत जास्त ब्लॉग जे आहेत ते कुठले तरी फंक्शन्सच आहेत, म्हणजे गावाला गेले काहीतरी आहे तसंच काहीतरी. तुमच्याशी गप्पा मारायला नाही भेटत आहेत. आपणच गप्पा मारूया कामं करता करता. आम्ही तुम्हाला एक गोष्ट अशी सांगणार आहोत की आम्ही ब्लॉग का स्टार्ट केले. हा त्याचा कधी आपला विषय झालाच नाही. स्टार्ट का केला म्हणजे असं काही स्पेसिफिक आमच्या डोक्यात असं नव्हतं, बट हे एवढं होतं की आम्ही आमच्या घरात पूर्ण फॅमिलीमध्ये आमच्या 5 जणांमध्ये खूप काही जोक्स होत असतात, खूप मजा मस्ती होत असते, खूप काय एन्जॉयमेंट होत असते. सो ते सगळं आम्ही खूप एन्जॉय करतो, बट आमच्यासोबत समोरच्याला किंवा बाकीच्याला देखील त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आम्हाला वाटलं की ब्लॉग बेस्ट आहे. म्हणजे मी माझा पर्सनल ब्लॉग, मिनी ब्लॉग जेव्हा खूप आधी चालू केले होते, बट काही कारणामुळे मग ते बंद केले. आणि मग आता असं ह्या मोठ्या झाल्या, म्हटलं आता आपण ट्रिओ तयारी करूया. कारण ट्रिओ काय आहे ते सगळ्यांना समजायला पाहिजे. स्पेशल डिस्कशन झालं असंच तुमचं काही झालंच नव्हतं की आपण चालू करूया. पहिला ब्लॉग पण असं आणि रॅन्डमली आम्ही ब्लॉग जर तुम्ही चालूच असतात. पहिला ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तो आम्ही रियाचा ऍडमिशन करायला चाललो होतो कॉलेजमध्ये, आणि जाताना घरातला जस्ट असा घेऊन गेलो, पुढे असं बोलत गेलो आणि तो ब्लॉग झाला रेडी, म्हणून मी एडिट करून पोस्ट केला आणि तो पहिला ब्लॉग बनला आमचा असा. पण त्यावेळेला असं ठरलं नव्हतं की अरे ब्लॉग घेऊया. ऍक्च्युली कधी अशी एक स्पेसिफिक बैठक बसलीच नव्हती की ब्लॉग ठरवायची, ब्लॉग बनवायची. आमच्या फोनमध्ये खूप असे ब्लॉग आहेत, म्हणजे आम्ही असेच कुठे पण गेलोय, उचलला फोन आणि चालू झालोय. पण ते कधी पोस्ट नव्हते केले, कारण चल बरोबर नाही आलं, काहीतरी असं तसं ते. पण नंतर म्हटलं ठीक आहे ना, जे आहे ते आहे, जे रिअल आहे, असं काही फेक नाही, जे आहे ते रिअल आपण टाकतोय. त्याच्यामुळे काय नाही बघायचं, फक्त आपल्याला व्हिडिओ जमा करायचे, एडिट करून पोस्ट करायचे, त्यात काही चेंजेस नाही ना, काही फेक दाखवायचं आहे. सो हेच काय आमचं एवढं होतं. मग आम्ही टाकून दिलं. आणि आता आमचे ब्लॉग 22 का 23 झाले. आणि वाव, खूप भारी वाटतंय ते पण की तुम्ही सगळेजण खूप छान प्रेम देतात. अजून खूप द्या. आपल्याला खूप फास्ट, म्हणजे एक आता तरी आमचा सध्या तर काय बोलतात त्याला, फोकस 1000 सबस्क्रायबर्सचा आहे. येस, जे की आता आमचे 176 सबस्क्रायबर्स आहेत. त्यात पण आम्ही खूप जास्त खुश आहोत. आणि छोट्या खुश व्हायचं आहे आम्हाला, आनंदी व्हावं. तुम्ही पण सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा. आणि तुमच्या सगळ्या रिलेटिव्सना, फ्रेंड्सना सगळ्यांना शेअर करा, स्टेटसला टाका, स्टोरीला टाका. मज्जा करू आपण, सबस्क्राईब करून टाका, मज्जा करू आपण. ओके गाईज, तर तुम्हाला सांगते दीदीचे काय 1000 झाले ना की तुम्ही लोक मला स्वतःहून आठवण करून द्या, मी पार्टी देणार. छोटीशी का होईना, आईस्क्रीमची का होईना, मग मी पार्टी देणार. असं मोस्ट ऑफ माझ्या मैत्रिणी भाई सगळ्या सपोर्ट करतात. हो येस, आहेत माझे पण काही, तुझे पण आहेत. नाही भाई आहेत, फ्रेंड्स भाई सलाम देते. आहेत नाही, स्नेहाची खूप तारीफ करतात की स्नेहा खूप चांगली कलाकार आहे वगैरे. असं खूप जण आहेत, फ्रेंड्स आहेत जे नाही, पण आमच्या घरातले पण आहेत. घरातले पण आहेत सपोर्ट. मला माहिती आहे तुम्ही लोक सपोर्ट करणार. इव्हन हिचे सगळे फ्रेंड्स, माझे सगळे फ्रेंड्स असे जे कमेंट बिमेंट टाकतात ना भाई, खूप भारी वाटतं. मी नाही सांगू शकत. आणि अननोन पर्सन, हा भाई ते तर भाई काय बोलायचं. आणि तुम्हाला सांगते, काल दीदीची एक्झाम संपली, पेपर संपले. हा ना, दीदीचा ओव्हरऑल 15 वर्षाचा प्रवास काल संपलेला आहे. या गोष्टीचं थोडंसं इमोशनल वाटलं खूप. म्हणजे माझ्यासोबत खूप इमोशनल होत होती, पण व्यक्त कुठे करू काय कळत नव्हतं. सो ठीक आहे, आम्ही सगळे फ्रेंड्स होतो, आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या, फोटो काढल्या, व्हिडिओ काढल्या, मज्जा केली. ओके, ठीक आहे. सो एक सांगू तुम्हाला, आता आमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आम्ही गप्पा मारतो. आणि काय झालं माहिती का, आज आम्ही दीदीला केळवणाला बोलवली आहे. एंगेजमेंटचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, सो त्या दीदीचंच लग्न पण आहे. तर आता लग्नाला अजून काहीतरी 20 दिवस असतील. येस, मे मध्ये लग्न आहे. तर तिला आम्ही केळवणसाठी बोलवले संध्याकाळी. तर आता आपल्या वरच्या रूमवर
केळवण आहे तर जरा तयारी करायची, तर ती तयारी पण तुम्ही लवकर बघा. हा तुमच्या इथे पण केळवण होतं की नाही सांगा कमेंट मध्ये मला. होतं केळवण सगळ्यांकडे होतं. नाही काय केलं करत. असं काय नाही, ठीक आहे असेल आपल्याकडे होतं. हा ठीक आहे ना आपल्याकडे आपल्याकडे होतं. हा ठीक आहे गाईज. सो बघत राहा. तुम्हाला रियाच्या पण गप्पा ऐकायच्या असतील पण रिया जरा इंट्रोवर्ट आहे. मी इंट्रोवर्ट आहे. मी एक्स्ट्रोवर्ट आहे आणि मी काय ते तू ॲम्बिवर्ट आहेस. दोन्ही पण आहे. मूडवर आहे माझा. भाई माझा मूड चांगला तर माझा मी- मूड वाईट असला तरी मी लोकांची ह्या आनंदी आहे ना मग मी पण आनंदी होते. म्हणजे तसं नसतं पण माझा तर मूड चांगला आहे. मला असं झोपू द्या, माझा मूड चांगला होणार मग मी मला- फुल एक्स्ट्रोवर्ट. मला जर तीव्र माझा झोप आली असेल ना, पण मी इंट्रोवर्ट. मला तीव्र झोप आली असेल पण हिची इच्छा असेल भाई व्हिडिओ करा. मी माझी झोपला गेली खड्ड्यामध्ये भाई पण मी हिच्यासाठी व्हिडिओ करणार. असा माझा स्वभाव आहे काय. असं नाही की माझा मूड खराब तर मी भाई काय करणार नाही. मी लोकांसाठीच सगळं करते नेहमी. मग तू माझ्याकडनं शिकलंस हे सांग ना. मी मोठी बहीण आहे, तू शिकलेस माझ्याकडून हे सांग तू. आपल्या रक्तात मम्मीकडून शिकले मी माझ्या. तेच ते रक्तातच आहे ना. मम्मीचा तुझा काय संबंध. काय नाही मी अशीच हो पूर्वा अशी झाले. परवा झाली. एनिवेज ठीक आहे. तर रियाच्या गप्पा तुम्ही एकटीच तिच्या गप्पा ऐका एक दिवस असं मला वाटतं. ती स्वतःहून कॅमेरा आम्ही तिला खूप वेळा बोलतो की तू ब्लॉग उचल आणि इंट्रो उचल भाई उचल. स्टार्ट कर तू. बरोबर आहे ना, तिने पण स्टार्ट केलं पाहिजे. बिकॉज हा ट्रिओ ब्लॉग्स आहे. आपण नाव तिचा एकटीचा नाहीये किंवा माझा एकटीचा नाहीये. रियाने पण बोललं पाहिजे आणि तुम्हाला पण असं वाटतंय मला तिघींचा माहिती vlog आहे. आहे. So तुम्ही तिला कमेंट मध्ये सांगा की रिया तू इंट्रो घे कधीतरी, तू स्टार्ट कर ब्लॉगची, आम्हाला आवडेल असं तुम्ही तिला सांगा. आम्हाला पण आवडतं भाई. हा असं तुम्ही तिला सांगा म्हणजे ती जरा कमेंट वाजून प्रोत्साहन येईल तिच्यामध्ये. प्रोत्साहन Okay? आता कामं करायचे तू गाईज. तुम्ही फुल बघितला असतील आमच्या गप्पा म्हणजे असा ब्लॉग बघताय असं आम्ही अपेक्षा ठेवतोय. स्किप करू नका. तू एक्स मध्ये पण ऐकू नका. मजायला येईल तुम्हाला. ठीक आहे चला कामं करायचं भाई. भाई अशी मग खूप दिवस झाले साफसफाई केली नव्हती. सो दिसतंय ना तुम्हाला. आवाज द्या नसेल दिसत तर बिंदास आवाज द्या. हाक मारून हाक मारा. प्लीज नेहा तू दिसत नाहीये. प्लीज जरा मी दिसेन. मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है. गाईज हे बघा 2 झाडूंनी कचरा काढते म्हणजे पटकन होईल अशी ह्याची वेडी समज. गरम होतंय म्हणून मी काढते. आमच्या सो आमची आता झालेली आहे झाडझूड आणि आता आम्ही करणार आहोत डेकोरेशन. सो जास्त काय झालं नव्हतं जाळवट नव्हतं बिकॉज आम्ही आता दिवाळीमध्ये केलेलं. दिवाळी आत्ता झाली आहे. आता एप्रिल महिना आहे आणि दिवाळी आत्ता झाली आहे. तर आम्ही आता डेकोरेशन करतो. बघूया. बाय बाय. लवकर उचलून नवरी पिना भेटायची परी Once more. आवाज अरे पाण्याची तर आता स्नेहा या पानावर काहीतरी कोरीव काम करणार आहे. कलाकारांची कामं ही बाबा आपले काय. पाणी आणलं भाई. एवढं नाही घेऊ शकत मी. काय करणार आहेस बरं स्नेहा तू ह्याच्यावर. तर मी आता याच्यावर करणार आहे सिद्धीचे केळवण. अच्छा स्वतःच. ही बघा रिया जे की तुम्हाला लाईट बंद नाही करू शकत कसे आपण. आहेत सगळेजण. आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट करा आमची व्हिडिओ कशी आहे. आपण जाऊ लागलो. सो स्नेहाचं हे डन झालेलं आहे असं आम्हाला वाटतंय. अजून काय करणार आहे का त्याच्यावर तू. मी दाखवतो. हो गाईज बघू शकता तुम्ही हे सगळं असं आहे. आणि बघा दीदी काय करते आता. ते येण्यासाठी जे असतं ना ते ती करते. यासाठी जे असतं ते काय असतं गेट आहे. गेट गेट असतं. ह्याला आपण उचलूया. आणि हे बघा हा आहे गिफ्ट जो आम्ही नवरीला देणार आहेत. काय गिफ्ट आहे कसं आहे काय आपण बघूया. सो हे सगळं दीदीने केलं आहे जे बॅकग्राऊंड आणि हा जो पाटाला सजवतात भिजवतात ते सगळं. सो नाईस. मला खूप आवडलं हे. अट्रॅक्ट झाले मी. मला एकटीला सगळं करून दिलं ना कुठली पण गोष्ट तर मी एकदम चांगली करू शकते. हे असं बादर चेवचेव असतं ना तर मग ते करता येत नाही. सांगते अरे कहना क्या चाहते हो. इसको टॉन्ट मार रही है लड़की. ऐसा क्यों कर रही है रे. हा
हा आमचा छोटासा किचन बनवलाय मी आता. आणि मम्मी आता ताट भरतीये. आले नवरी खाली, आम्ही तिचं स्वागत वगैरे केलंय, म्हणजे आरती केले. आणि आता इथे तिला एंट्रीला आम्ही घेऊन येऊ. क्या बात है सर, क्या बात है सर. फंस गया सीएम. सो इथे आमच्या सगळ्यांच्या जरा मस्त गप्पा चालू होत्या, त्याच्यामुळे काही एंड वगैरे करताच आला नाही आहे. पण मला खात्री आहे की तुम्ही फुल ब्लॉग बघितला असेल, तर मला जरा कमेंटमध्ये सांगा की सगळं कसं वाटलं तुम्हाला. आणि लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करा. आणि हो, सगळ्यांना हा ब्लॉग शेअर करा. बाय.